तुमच्याही शेडवरती सर्दी झाली आहे, कोंबड्यांच्या घशातून खरखर असा आवाज येत आहे, तर हा उपाय नक्की करा, जेणेकरून आजार जास्त प्रमाणामध्ये वाढणार नाही आणि कोंबड्यांची मॉर्टॅलिटीही कमी होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाईल. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर सध्या पावसाळा चालू झाला आहे आणि थंडीचेही थोडे वातावरण आहे. या वातावरणामध्ये कोंबड्यांना सर्दी किंवा CRD हा रोग जास्त प्रमाणामध्ये होतो, जेणेकरून कोंबड्यांच्या नाकातून पाणी येणे किंवा घशातून खरखर असा आवाज येणे. तर ते ओळखायचे कसे, तर जेव्हा रात्री आपण शेडवरती लाईट बंद करतो, वातावरण शांत असते, तेव्हा कोंबड्यांच्या घशातून खरखर असा आवाज येतो. तर त्यावरून ओळखायचे की आपल्या कोंबड्यांना सर्दी झालेली आहे. जर सर्दीचे प्रमाण जर वाढले तर आपल्या शेडवरती मॉर्टॅलिटीचेही प्रमाण वाढते. त्यामुळे आपल्याला हे आजाराचे प्रमाण वाढायच्या आधीच त्यावर उपाय करायचा आहे. तर त्यावर घरगुती उपाय म्हणून आपण काय करू शकतो, अद्रक, लसूण, हळद ह्याचा काढा करून आपण कोंबड्यांना प्यायच्या पाण्यामध्ये द्यायचा आहे. तो काढा कसा करायचा, आपल्याला अद्रक, हळद, लसूण कांडायचे आहे, बारीक कांडून पाण्यामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे. ते उकळलेलं पाणी आपल्याला कापडाने किंवा चाळणीने चाळून ज्या आपल्या कोंबड्यांना ज्या भांड्यामध्ये प्यायला पाणी ठेवतो त्या भांड्यामध्ये आपल्याला तो काढा मिक्स करायचा आहे, जेणेकरून कोंबड्या त्या पाण्याबरोबर तो काढाही पितील. त्यामुळेही आपल्या कोंबड्यांची जी काही सर्दी आहे तीही कमी होते. जर समजा आपल्या कोंबड्यांना सर्दी जर जास्त प्रमाणामध्ये झाली असेल तर त्यासाठी आपण आपले जो काय जवळपास मेडिकल असेल तर त्यामध्ये जाऊन एन्ड्रोटस BH नावाचे जे काय औषध आहे ते आपण घेऊ शकतो. तर तेही औषध आपल्याला कोंबड्यांना पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे, जेणेकरून सर्दीचे जे काही प्रमाण आहे ते कमी होईल आणि आपले होणारे नुकसानही कमी होईल. तर सध्या पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पसरणारा रोग हाच आहे. तर या रोगावरती नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला शेडवरती एक विशेष काळजी द्यायची आहे. दररोज जेव्हा काय आपण शेडवरती फिरतो तेव्हा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की कोंबड्यांना सर्दी झालेली आहे का नाही, कोणतं पिल्लू आजारी आहे. तर लगेच त्या पिल्लाला आपल्याला इतर पिल्लांपासून वेगळं ठेवायचं आहे, जेणेकरून तो रोग इतर कोंबड्यांना होणार नाही आणि त्याचे प्रमाणही वाढणार नाही. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरगुती उपाय करू शकतो. घरगुती उपाय केल्याने आपल्याला जो काही होणारा खर्च आहे तोही कमी होतो. जर समजा की त्या उपायानं जर आपल्याला कमी नाही झालं तर आपल्याला मेडिकलचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपला हा झालेला आजार आपल्या शेडवरती तो बरा होईल. जर या व्यतिरिक्त तुम्ही जर अजून कोणते औषध वापरत असाल किंवा इतर काही उपाय असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोण्या आपल्या मित्राला जर काही अडचण असेल कुक्कुटपालनामध्ये, शेडवरती जर काय प्रॉब्लेम येत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा आलेला कुक्कुटपालनामधला अनुभव तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल आणि तुम्हालाही कुक्कुटपालनामध्ये मदत होईल. धन्यवाद.